माझे नाव ध्रुव महेंद्र सावंत, वर्ग पहिला. अध्यक्ष माशे आणि पूज्य गुरुजींवर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या बाळमित्रांनो, जो पण 4 शब्द सांगणार आहेत त्यांनी शांतचित्ताने ऐका अशी मी आशा बाळगतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. जय जय महाराष्ट्र. माझे नाव स्वराज शिंदे पंचाल, इयत्ता पहिली. अध्यक्ष माशे, पूज्य गुरुजींवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपल्या तिरंग्यामध्ये 3 रंग आहेत. एकदम वरच्या बाजूला केशरी रंग आहे, मध्यभागी पांढरा रंग आहे, खालच्या बाजूला हिरवा रंग आहे, मध्यभागी केशरी रंग आहे. त्याच्यात 24 आऱ्या आहेत. आपण सर्व एकत्र जमून झेंड्याला सलामी देऊन त्याचा मान राखतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव दर्श अमोल पवार, इयत्ता दुसरी. अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट दिनानिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेपणे ऐकून घ्या अशी नम्र विनंती. आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. यात भारतीय लोकांचे अतोनात हाल झाले. या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सावरकर, नाना पाटील, तात्या टोपे, भगतसिंग अशा अनेक वीरांनी जीवाची पर्वा केली नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव आर्यन रवींद्र पवार, इयत्ता तिसरी. शाळेचे नाव प्रा शाला तोंडली नंबर 1. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे छोटे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते शांतपणे ऐकून घ्यावे. माझा भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आहे. प्रा. टिळक, गांधीजी, नेहरू, बोस यांनी लढा दिला. अनेक वीरांनी बलिदान दिले व भारत स्वतंत्र झाला. एवढे माझे बोलून माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव शिवानी संजय पवार, मी आता 4थी शिकत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे छोटे बालमित्रांनो, आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी जे 2 शब्द सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. सारे जैसे अच्छे हिंदुस्तान हमारा याप्रमाणे आपला भारत देश खूप श्रीमंत होता. म्हटले जायचे की लोक काठीला सोने बांधून फिरत होते. तेव्हा देशातून सोन्याचा धूर निघत होता. तेव्हा इंग्रजी लोक व्यापारासाठी आले व राजकर्ते बनले. आपल्या देशातील संपत्ती लूट केली व लोकांवर खूप अन्याय अत्याचार केला. त्यातून सोडविण्याचं काम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र, गांधीजी या क्रांतिकारकांनी केले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या क्रांतिकारकांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रेम राजेंद्र पंचाळ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1.
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सन्माननीय व्यासपीठातील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू. प्राणाने लढू आम्ही स्वातंत्र्याची शान वाढवू, स्वातंत्र्याची शान वाढवू. 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, गांधीजी, सुखदेव, राजगुरू अशा अनेक स्वातंत्र्यासाठी भारतासाठी प्राण लावले. शेवटी जाता एवढेच बनायला वाटते की तिरंगा हाती घेऊन चला, तिरंगा हाती घेऊन चला. स्वातंत्र्याचे गाणे गाऊ चला, स्वातंत्र्याचे गाणे गाऊ चला. माझा देश माझा सन्मान, माझा देश माझा सन्मान. तिरंगा असे आमचा अभिमान, तिरंगा असे आमचा अभिनय. एवढे बोलून माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे ही विनंती. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमीत राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता 72 वर्ष उलटून गेली आहेत, परंतु अजूनही आपणा स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरले. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस भारताच्या नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली. अनेक क्रांतिकार फासावर गेले. तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणापर्यंत केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही. याचा अनुभव वारंवार येतो. आधी स्वातंत्र्यदिन दिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपले कर्तव्य संपत नाही. लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक आहे. आजच्या 6 भारतीयांनी आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजे येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवर प्रेम करणे आलेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव सत्यन संतोष गुरव, इयत्ता 5वी. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेले पालक व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जे 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. देश स्वातंत्र्य झाला, इंग्रज देश सोडून निघून गेले, पण आजही आपण स्वातंत्र्य आहोत का? हे आज महागाईमुळे अनेक लोक उपाशी पोटी झोपत आहेत, पण व्यवस्था जागी होत नाही. आज मुलींना एकट्या फिरू शकत नाहीत. राजकारणात आणले, पण त्यांचा सगळा कारभार त्यांचे नवरोबाच करतात. कायद्यात अनेक पळवाटा निर्माण होतात. कायदे करताना हे पळवाटा ठेवल्या जातात हे मी तुम्हाला सांगायला नको. कायदे करणे जनतेच्या कल्याणाची
काळजी करणे आणि देशाचे भले चिंतणारे हवेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.